मीरा भाईंदर क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती. मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान 5 इमारतींच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला मिनी क्लस्टर म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचं धोरण निश्चित केले जात आहेत. या संदर्भात तातडीनं सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना नगरविकास विभागाला करण्यात आल्यात. मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा शर्मा, निर्मल कुमार चौधरी आदींसह नागरिक आणि वास्तुविशारदही उपस्थित होते. 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित दाटीवाटीनं वसलेल्या इमारतींचा किमान 5 इमारतींचा गट करून त्यांचं मिनी क्लस्टर धोरण निश्चित केलं जात आहे. सध्या येथील रहिवाशांना स्थलांतरांची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तात्पुरतं स्टेजिंग एरिया नसल्यानं या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या. मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येत आहेत. ग्रामपंचायत काळातील जुन्या 30 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचं निश्चित करण्यात आलं असून अशा इमारतींना UDCPR-मधील तरतुदीनुसार असेसमेंट उतार्यावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून 6G टेबलच्या वर प्रोत्साहन चटई क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक आणि आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त, सुरक्षित आणि शाश्वत शहराच्या दिशेनं पाऊल टाकण्यास मदत होणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. तसंच न्यायालयानं देखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी AI तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शहरातील अनधिकृत बांधकामांवर AIची थेट नजर राहील. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी महापालिकेनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
ठाणे शहरात उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांत शोधण्यासाठी AI तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे. यासोबतच विशेष मोबाईल ॲप आणि व्हॉट्सअप चॅटबोट विकसित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलाय. महापालिकेनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. अनधिकृत बांधकाम आढळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करण्याची भूमिका महापालिकेनं स्पष्ट केली आहे. त्यात भर म्हणून आता नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे AI प्रणाली माहिती तपासून संबंधित विभागाला Google लोकेशनसह अचूक सूचना पाठवेल. यामुळे कारवाईतील विलंब कमी होऊन तक्रार निवारण वेगानं होईल असा दावा करण्यात येत आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी 15 डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 1 डिसेंबरपूर्वी सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 करिता कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, परिमंडळ 2 करिता नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती, परिमंडळ 3 करिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती या ठिकाणी सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आले. कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असं सागरी अंतर ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 19 जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले. या सर्व जलतरणपटूंचं सर्वत्र कौतुक होत आहे. श्री दुर्गामाता कलाक्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेनं नुकताच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 15 आणि 30 किलोमीटर अशा 2 गटात ही स्पर्धा झाली. 15 किलोमीटर स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे प्रथम क्रमांक, महक तन्ना चतुर्थ क्रमांक हिने पटकावला, तर गार्गी राऊत, समीप्ता वाव्हळ, आर्या देवस्थळी, अन्वयी विचारे, समीक्षा मोरे, धृती कोळी यांनी यशस्वीरित्या 15 किलोमीटर खडतर अंतर पोहून पार केलं, तर गार्गी भरनुके हिने 14 किलोमीटर अंतर पार केलं. 15 किलोमीटर स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे, विवान गुरसळे, सिद्ध मुपोनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. 30 किलोमीटर स्पर्धेत तृणांश गद्रे तृतीय क्रमांक, आरिफ जिंदल चतुर्थ क्रमांक, रुद्र निसार 5वा क्रमांक प्राप्त केला, तर रेयांश खामकर, नक्ष निसार, सुयश हिंदळेकर, ओजस मोरे यांनी हे खडतर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मिनेल पालांडे यांनी अभिनंदन केले. तसंच ठाणेकरांकडूनही या जलतरणपटूंवर कौतुकाचा वर्षाव होतोय. 18 मुलं स्विमिंग पूल पारितोषिक कमवून आलेले आहेत. हे 19 मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर असं वेगवेगळे अंतर पूर्ण केलं. आम्ही मारुतराव शिंदे तरण तलावामध्ये रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेची आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव रिपेअरिंगसाठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेचंच रामचंद्र ठाकूर तरण तलावामध्ये सध्या 2 महिने मुलं सराव करतात आणि हे सराव करतात 19 जणांनी 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर 6 जण आहेत. त्यांनी 30 किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी 7 तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीचे 13 मुलांनी 15 किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. मुली सुद्धा दिसत आहेत याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये गर्वाची अशी गोष्ट आहे की सर्वात जास्त आमच्या मुली तिथे सहभागी झाल्या होत्या. 19 पैकी जवळजवळ 12 आमच्या स्विमर मुलीच आहेत आणि 7 स्विमर मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी वेगळं चॅलेंज आहे समुद्रात पोहणं. म्हणजे त्याच्यामध्ये पहिले 1 तास त्यांना अगेन्स्ट द टाईड स्विम करायला लागलं होतं
तुम्ही बघत असाल की बारकी बारकी मुलं आहेत ते थोडीशी मागे पाण्यापासून मागे जात होती आणि शेवटचे 1 तास देखील त्यांना रिव्हर्स करंटला स्विम करायला लागलं. मधले 5 तास त्यांना साथ भेटली पाण्याची, पण पहिले 1 तासानंतरचे 1 तास थोडा खडतर प्रवास त्यांना करायला लागला. 15 किलोमीटर कोणी बाजी मारली आणि 30 किलोमीटर कोणी बाजी. 15 किलोमीटर मध्ये मुलींमध्ये आपल्या ठाण्याची म्हणजे आपल्या स्टारफिशची आयुषी आखाडे ही पहिली आले आणि तिथे पहिल्या 5 जणांना बक्षीस देतात. त्याच्यामध्ये 4थ्या नंबरला महक टन्ना स्विमर आपली आलेली आहे आणि 30 किलोमीटर मध्ये तृणांश गंद्रे हा 3ऱ्या नंबरला फिनिश झाला. 4थ्या नंबरला आरिज जिंदाल आणि 5व्या नंबरला रुद्र निसार असं नीट फिनिश केलं. देशभरातून किती स्पर्धक सहभागी झाले होते आणि आता पुढचं उद्दिष्ट किंवा ध्येय काय आहे? देशभरातून 51 जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. मोजकीच स्पर्धक सहभागी होतात कारण हे अंतर लांब पल्ल्याचं आहे. 1-2 किलोमीटर नाही ते 30-15 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे मोजकेच 51 स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्टारफिश वेळोवेळी ओपन वॉटरला आणि खुल्या लांब स्पर्धेला आम्ही नेहमीच मुलांना प्रोत्साहन करतो. आई वडील प्रोत्साहन करतात आणि मुलं हे सगळे सहभागी होते. त्यांची प्रॅक्टिस तशी होते. आता मागच्या वर्षीच आपण याच वर्षी इंग्लिश चॅनलचे आपले 3 जलतरणपटू सहभागी झाले होते आणि 37 वर्षांनंतर भारताला पहिल्यांदा स्वित्झर्लंडला पण आपल्या स्टारफिशच्या मानव मोरेनी मेडल आणलं होतं. आता ह्यातले काही स्पर्धक आम्ही मालवणला आता 10 किलोमीटरला चाललेत. त्याच्यानंतर काही स्पर्धक आपल्या गोव्याला आम्ही 6 जणांची निवड केली की ती गोव्याला खडतर अशी अटल सेतू ते जुवारी ब्रिजचे 24 किलोमीटर आव्हानात्मक अंतर पार करून जाणार आहे. 26 जानेवारी दिवस आपण निवडलेला त्यासाठी. JNNURM आणि BSUP अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारकांना अवघ्या 100 रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून 1% मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलाय. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. JNNURM आणि BSUP अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यामध्ये 6343 कुटुंबियांचा समावेश आहे. ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मजूर, कामगार अशा सर्वसामान्य लोकांची असल्यानं त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी लागणारा 50,000 ते 1,34,000 रुपयांपर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारने या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी आणि 1% मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला असून यामुळे BSUP इमारतींमधील हजारो नागरिक कुटुंबियांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. याबाबत बोलताना केळकर यांनी आपण याबाबत 5 पत्र दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवल्याचं सांगितलं. राज्य सरकारनं याबाबतचा अध्यादेश काढल्यानं BSUP इमारतींमधील सुमारे 50,000 रहिवाशांना त्याचा फायदा झाला असल्याचं सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानलेत. महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. जी गोरगरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना JNNURM, BSUP याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ 8-9 हजार लोक यामध्ये राहत होते.
आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता. तो अतिशय प्रलंबित पण होता. त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका 50,000, 60,000, 1,00,000 भरणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल. आणि त्यामुळे हा 2018 पासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो, कारण जवळजवळ माझ्याकडे 5 पत्र आहे की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो. महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता. आणि आज ठाण्यातल्या या 7,000च्या वर कुटुंबियांना जवळजवळ 8-9,000 म्हणजे 40-50,000 लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्या बाबत त्यांना धन्यवाद देतो.